आज देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आहे, म्हणून मोदीजींनी सगळ्यांना आव्हान केलं की प्रत्येक गोष्टीवर बंधन. कुणाच्या? तुमच्या, म्हणजे सामान्य जनतेच्या, तुमच्या आमच्या गोष्टींवरती. मंत्री संत्री सगळ्यांना मात्र बिलकुल बंधन नाही. त्यांनी वापरायच्या तशा गाड्या वापरायच्या. एकेकासाठी गाड्यांचा ताफा चाललेला असतो रस्त्यानी, त्यावेळी त्यांच्यावर कोणतेच बंधन आहेत, कारण त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे. पण सामान्य जनतेची सुरक्षता गेली खड्ड्यात. तर नमस्कार सगळ्यांना, कशा आहात? सगळे मस्तच असाल, मी पण मस्तच आहे. आजचा व्हिडिओ आहे जे आपल्या जनतेला पंतप्रधान मोदीजींनी आव्हान केलेलं आहे की तेल कमी वापरा, तेलाचा तुटवडा आहे, प्रवास करू नका, कारण पेट्रोल डिझेल सगळ्यांवरती बचत करा, अर्थव्यवस्था धोक्यात आहे भारताची. आता सामान्य जनतेनं सगळ्यांवरती निर्बंध घालायचे. सामान्य जनतेचं आयुष्यच काय आहे हो? काय कोणते हौसमौज करतात जनता, आणि तुम्ही तुमच्यासाठी कोणत्या सुखसोयी आहेत ह्याचा कधी विचार केलाय का मोदीजी? तर मला सांगायचं आहे, जर प्रत्येक वेळी तुम्ही काही झालं की जनतेवरतीच, लॉकडाऊन झालं जनतेनं सोसायचं, आणि ते पण कुणी? सामान्य जनता ह्याच्यात भरडली जाते. मोठे मोठे मंत्री, त्यांच्यावरती काहीच परिणाम होत नाही. तुम्ही काल आव्हान केला, उद्या लगेच दौऱ्यावर निघाला. कुठं? परदेशात. सामान्य जनता किती परदेशात जाते हो? तुम्ही जनतेला आव्हान करताय की परदेशी दौरं कमी करा. कोणती लोक परदेशात जातात? ज्यांच्याकडे पैसा आहे तेच जाणार ना परदेशात. आमच्यासारखी लोक कशाला जातील परदेशात? आणि त्याच्यावर तुम्ही निर्बंध घालता. कुणासाठी ते? सामान्य जनतेसाठी. आता त्या सामान्य जनतेला परदेशात कधी आयुष्यात एकदा तर गेल्यात का नाही आम्ही काय माहिती, आणि जायला मिळते का नाही. बरं ते ठीक आहे, सोनं वापरू नका. सोन्याचे दरच एवढे महाग झालेत, ते ऐकूनच अंगावर काटा येतोय. मग आम्ही सोनं वापरायचं तर लांबच आहे. बरं, आता मंगळसूत्र वगैरे छोटं थोडंसं काहीतरी लग्नात घेत होते सामान्य लोक. आता ते पण त्या ठिकाणी काळा पिवळा दोरा करून नसते का, ते वापरतो आम्ही. ठीक आहे का? तर अर्थव्यवस्था धोक्यात आहे. प्रत्येक गोष्ट सामान्य जनतेसाठीच आहे, आणि तुमच्यासाठी कोणताही निर्बंध नाही. गॅस तुटवडा सामान्य लोकांसाठी. तुमच्या जीवनशैलीवर किती परिणाम होतो? अजिबात नाही. आम्ही लोक मंत्र्यांना निवडून दिलीत कशासाठी? आपलीच दुर्दशा करून घेण्यासाठी. आपणच ह्या सगळ्यातनं, मला वाटतंय जनतेनं हा विचार करायला पाहिजे. प्रत्येक वेळी काय झालं की मोदी सामान्य जनतेनाच धारेवर धरतात, सामान्य जनतेनाच कचाट्यात सापडावं लागतंय. पैसेचा तुटवडा सामान्य जनतेवर. नोटबंदी केली त्यावेळी पण कोण जास्तीत जास्त कुणावर परिणाम झाला? आमच्यासारख्यांवरतीच. आमच्यासारख्यांचा पैसाच गेला. थोडीफार सेविंग होती ते पण तुम्ही आमची हिसकावून घेतली. आता मोठे काळा बाजार कुठला निघला हो? कुठलाच निघला नाही. आता दुसरी गोष्ट, वर्क फ्रॉम होम म्हणताय तुम्ही. आता घरात आम्ही धुणं भांडी करणाऱ्या लोकांनी कुठलं वर्क फ्रॉम होम करायचं? आणि जर घरात पुरुष जर घरात राहिले, घरातनं कामं केली, तर सगळ्यात जास्त टेन्शन आम्हा बायकांना येतंय. निम्मे संसार उद्ध्वस्त झालेत, आणि आता अजून पण होतील. घरात राहिल्यामुळं नवऱ्यांनी दोघांच्यात वाद होऊन संसार मातीला मिळालेत. मग तुमचे जे काय हे फॉर्म्युले आहेत ना,
ते आम जनतेसाठी तर खूप खतरनाक आहेत. खूप म्हणजे खूपच खतरनाक आहेत. आता तुम्हीच सांगा, हे जनतेने करायचं काय? जगायचं का नाही? जगायलाच नाही पाहिजे. एवढे सगळे निर्बंध घेऊन काय 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 जगणार काय? आयुष्य कोणतं उरतंय आमचं? सामान्य जनतेचं आयुष्य काय उरतंय? तर ह्या गोष्टींवरती विचार करा आणि मोदीजींच्या ह्या प्रश्नांची उत्तरं सामान्य जनतेनं दिलीच पाहिजेत. आम्हाला संविधानानं तो अधिकार दिलाय. विचार करा मोदीजी, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा की अच्छे दिन, बहुत अच्छे दिन दिखाए आपने. अच्छे दिन आएंगे आएंगे म्हणत आले, अच्छे दिन आलेत. कारण आम जनतेला इतका आनंद होतोय सांगू नका. व्हिडिओ विडिओ सगळ्यांनी लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतंय मोदीजींच्या या विचारावरती. काय काय लोकांना तर ह्याच्यावरती माहीत पण नसेल, सामान्य जनतेला, की हे काय आहे, मोदीजींनी कोणतं आव्हान केलं, कशासाठी केलं. तर म्हणून मला मोदीजींना एक गोष्ट कळकळीची विनंती करायची आहे. सामान्य जनता भरडली जाते. जे काही जगणं आहे ते पण तुम्ही हिसकावून घेताय. आता तेल हे थोडंफार तेल लोक खातात, त्याच्यावर पण तुम्ही निर्बंध. मग पाण्यानं आम्ही फोडणी द्यायची का आमटीला, भाजीला? काय घालायचं काय त्याच्यात? आता तसा स्वयंपाक बिना तेलाचा आम्हाला शिकून घ्यायला लागेल. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, विचार केलं ना भयंकर वाटतंय. थोडंफार आमचं आयुष्य आहे आणि थोडेफार गरजा आहेत, त्या पण जर पूर्ण होत नसल्या तर कोणत्या चैनीच्या वस्तू आमच्याकडे आहेत? कोणत्या गाड्या आमच्या दारात लागलेल्या आहेत? अजिबात नाहीत. परदेशी दौरे तर आम्ही आयुष्यात कधी केले नाहीत. मग हे सगळे आव्हान करायचे असतील तर ते आम जनतेला नाही, मंत्र्यांना करा. ते ज्यावेळी ऐकतील तुमचं त्यावेळी खरं, कारण त्यांचा पैसा. सामान्य जनता आणखीन सामान्य होत चालली, आणखीन दरिद्री होत चालली. पुढारी लोक आणखीन मोठे होत चालले. त्यांच्या खानदानाकडं सगळ्यांकडं पैसा आहे, पण सामान्य जनतेकडं, आज शेतकरी वर्गाकडं तर अजिबात पैसा नाही. आणि ह्या लोकांनी जाणून बुजून त्यांना अजून खाली खेचलंय. जो शेतकरी वर्ग खूप म्हणजे ताकदवान होता, पैशाने धनसंपत्तीनं बलाढ्य होता, तो शेतकरी वर्ग आता एकदम दरिद्री झालाय. त्या शेतकऱ्याला म्हणजे जगणं मुश्किल झालंय. आणि हे कुणी करून ठेवलंय? तुम्ही लोकांनी, ज्यांना आम्ही निवडून दिलं त्यांनीच. आपलेच दात आणि आपलेच होठ, कोण कुणाला बोलणार? तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि मोदीजींना नक्की सांगा.